भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी आली आहे। मधल्या काळात ज्या प्रकारच्या बातम्या आणि चर्चा होत्या की अनेक आमदारांची तिकीटं कापण्यात येतील, पण काही अपवाद सोडता जवळपास विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। हरियाणा पॅटर्ननुसार भाजप महाराष्ट्रातही अनेकांची तिकीटं कापेल असं म्हणण्यात येत होतं, मात्र त्याची तीव्रता तितकीशी दिसून आली नाही। शिवाय याच यादीत भाजपने 13 महिला उमेदवारांना संधी दिली आहे, तर काही नवीन चेहऱ्यांनाही। यात काही निष्ठावान आहेत, तर काही घराणेशाहीचे चेहरे आहेत। वरवर पाहता हे मुद्दे दिसून येतात, मात्र या पलीकडे जाऊन भाजपने आपल्या यादीतून नेमक्या कोणत्या खेळी केल्या आहेत, भाजपची पहिली यादी कोणत्या गोष्टी दाखवून देतेय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। भाजपच्या जाहीर झालेल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं आहेत। यात बहुतेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे, तर काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे, तर काही आमदारांची तिकीट कापून मात्र पक्षानं त्यांना दणका दिलाय। लाडकी बहीण योजना हा मतांसाठी केलेला जुगाड आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी टेकचंद सावरकर यांनी केलं होतं। यामुळे नागपुरातील कामठी मतदारसंघातून त्यांचे तिकीट कापण्यात आले। त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे। तर पुण्यातील चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला होता। आता मात्र भाजपनं अश्विनी जगतापांचा पत्ता कट केला असून त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे। तिकिटासाठी शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती, पण यात शंकर जगतापांनी बाजी मारली। काही दिवसांपूर्वी अश्विनी जगताप तुतारी हाती घेतील अशी चर्चा रंगली होती। कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे। भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड आहेत, पण शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणामुळे ते दोषी आहेत। त्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं। यातून पक्षासाठी अडचणीचे ठरणारे आणि ठोस कामगिरी नसणारे नेते सोयीनं बाजूला करण्यात आले। म्हणजे यातून पक्षाने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संदेश दिलाय की पक्षासाठी अडचण निर्माण कराल तर उमेदवारीपासून मुकाल। असो, भाजपने पहिल्याच यादीत एकूण 13 महिलांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामध्ये महिला आणि पुरुष उमेदवारांचं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। यात मंदा म्हात्रे, श्वेता महाले, प्रतिमा पाचपुते, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, विद्या ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, मनीषा चौधरी, सुलभा गायकवाड, सीमा हिरे, अनुराधा चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांचा समावेश आहे। लाडकी बहीण योजनेमधून महिला मतदारांना भाजपने लक्ष केलंय। या योजनेचा फायदाही भाजपला होऊ शकतो हे सर्वेंमधून समोर आलंय। हेच लक्षात घेऊन आता आम्ही महिलांना प्रतिनिधित्व देतोय हे ठसवण्याचा प्रयत्न भाजप पुरेपूर करताना दिसतंय। बाकी या यादीत काही चेहरे घराणेशाहीतून आल्याचं दिसतंय। भाजप घराणेशाही करत नाही असं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना घरातच तिकीट देण्यात आल्याचं या यादीतून दिसतंय। लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट देण्यात आलंय। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावर श्रीजया चव्हाण चर्चेत आल्या होत्या। भोकरमधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी अशोक चव्हाण आग्रही होते। भाजपचे वांद्र्याचे आमदार आशिष शेलार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली, तर त्यांचे बंधू विनोद शेलार यांनाही उमेदवारी मिळाली आहे। त्यांना मालाड पश्चिममधून भाजपने संधी दिली आहे। कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे। भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या ते पत्नी आहेत। गोळीबार प्रकरणामुळे त्यांचं तिकीट कापलं, पण दुसरा उमेदवार न देता त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांनाही पक्षाने संधी दिली आहे। रावेर मतदारसंघातून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांनाही संधी दिली आहे। चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीनंतर त्यांचे बंधू शंकर जगतापांना संधी देण्यात आली आहे। इचलकरंजी मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाली, तर श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली। नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनाही पक्षाने संधी दिली आहे, तर अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना देखील तिकीट मिळालंय। लोकसभेत पराभूत झालेले सुधीर मुनगंटीवार यांना संधी देऊन भाजपकडून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न होताना दिसतोय। म्हणजे काँग्रेसवर वारंवार घराणेशाहीवरून गंभीर टीका करणारी भाजप प्रसंगी वेळ पडल्यावर हीच भूमिका घेताना दिसून येते। शिवाय काही घराण्यांमध्ये भाजप स्वतः घराणेशाही टिकवण्याचा प्रयत्न करते असं या यादीतून दिसतंय। मात्र या 99 उमेदवारांच्या यादीत भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला स्थान दिलेलं नाही। मात्र जातीय समीकरणाचा समतोल राखत भाजपने सर्वात जास्त मराठा समाजातील 42 उमेदवार दिलेत, तर 24 ओबीसींना तिकीट दिलेत, तर त्याखालोखाल बंजारा, एसटी आणि एससी या ब्राह्मण उमेदवारांना प्राधान्य दिल्याचं या यादीतून स्पष्ट होतंय। याशिवाय लिंगायत, कोमटी, जैन, राजपूत अशा समाजातून भाजपने 1 किंवा 2 उमेदवार देऊ केलेत, पण सर्वांना संधी देणाऱ्या भाजपने एकही मुस्लिम चेहरा न देऊन भाजप आपला कट्टर हिंदुत्ववाद मतांना राखून ठेवण्याचं आणि हिंदुत्ववादी भूमिकेला धार देण्याचं उद्दिष्ट साध्य करत आहे। शिवाय भाजपचे असे 20 विद्यमान आमदार आहेत ज्यांची नावं अजूनपर्यंतही जाहीर झालेली नाहीत। यामुळे या आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं। आता या 20 जणांपैकी किती जणांना नारळ मिळणार हे समोर कळेलच,
पहिल्या यादीमध्ये नाशिक मध्य, उल्हासनगर, बोरिवली, वर्सोवा, घाटकोपर पूर्व, पेन, पुणे छावणी, गेवराई, माळशिरस, अक्कोट, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, आर्वी, नागपूर मध्य, गडचिरोली आणि आर्णी या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी मिळाली नसल्यानं त्यांचं टेन्शन वाढलंय. पक्ष कोणत्या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी भाजपने ही यादी जाहीर करून प्रस्थापितांवरच विश्वास दाखवल्याचं दिसून येतंय, तर काही उमेदवारांना आपल्या पक्षाशी सुसंगत भूमिका न ठेवल्याने डावलल्याचंही दिसतंय. घराणेशाहीवरील जोर दिसून येतोय, तर पक्षाकडून अनेकांना गॅसवर ठेवण्यातही आलंय. एकंदरीतच या यादीतून भाजपने सर्व बाजूंनी समतोल ठेवत ही यादी जाहीर करून एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत असंच दिसतंय. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.